आणि आता गावाकडच्या म्हणजेच ग्रामीण भागाकडच्या सुपरफास्ट बातम्या। कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात पुण्यातील कामगारांचा भीषण अपघात झाला। या अपघातात महाराष्ट्रातील 5 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। मृत पावलेले सगळे पुण्यातील असून ते महामार्गावरील कामगार आहेत। बबलेश्वर या तालुक्यातील होनगलहळ्ळी या गावाजवळ हा अपघात झालाय। दुरुस्तीच्या कामासाठी आज मनमाड दौंड दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। मेगा ब्लॉकमुळे मनमाड मार्गे जाणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। राज्यातील दुष्काळाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी 31 ऑक्टोबर रोजी केली। राज्यात या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या सूचनेनंतर मराठवाडा प्रशासन तयारीला लागलं। दुष्काळी काळात विभागाला कोणत्या गोष्टींची गरज भासणार आहे याचा अंदाजित आराखडा शासनाला द्यावा लागतो। त्यानुसार मराठवाडा विभागीय कार्यालयानं मराठवाड्यात जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा अहवाल पाठवला आहे। या अहवालानुसार जून 2019 पर्यंतच्या चाऱ्याची उपाययोजना आणि त्याचा आराखडा देण्यात आलेला आहे। मराठवाड्यातील जनावरांसाठी 414 कोटींच्या निधीची शिफारस विभागीय आयुक्तांनी केलेली आहे। चालू असलेल्या अधिवेशनामध्ये ही आकडेवारी मुख्यमंत्री सभागृहात मांडतील। नांदेडमधलं पैनगंगा नदीचं कोरडं पडलेलं पात्र हे नदीकाठच्या सुमारे 90 वाडी आणि ताड्यांसाठी गंभीर समस्या बनलंय। त्यामुळे आता या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत कोरड्या पडलेल्या पैनगंगा नदीच्या पात्रात उतरून उपोषण सुरू केलं। पैनगंगा नदीवर इसापूर धरण आहे, मात्र या धरणातला पाणीसाठा अडवून ठेवण्यात आला होता। पैनगंगा नदी पात्रात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। माझ्या गावामध्ये पाणी नाही आहे। पावसाळ्यामध्ये डुबून जाते आणि हिवाळा आणि उन्हाळा आणि हिवाळा आम्हाला पियाचा पाण्याचा थेंब नाही। त्याच्यामुळे आम्ही आंदोलन केलेलं आहे। आम्ही पाणी येईपर्यंत आम्ही इथले उठणारच नाही। 1-2 नव्हे तर चक्क 29 मोटरसायकल्सची चोरी करणारी टोळी कराड पोलिसांनी गजाआड केली असून मुद्देमालासह 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। नितीन कदम आणि प्रदीप कदम दोघांना कराड शहर पोलिसांनी अटक केलेली आहे। या दोघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी तब्बल 29 मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली आहे। त्यातील 12 मोटरसायकल त्यांनी कर्नाटक राज्यात विकल्या असून उर्वरित मोटरसायकल मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतल्या। कोल्हापूर शहराजवळच्या कसबा पावडा या उपनगरामध्ये एक धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। कसबा पावडातल्या हनुमान मंदिर जवळच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। अचानकपणे ट्रान्सफॉर्मरमध्ये आग लागली आणि बघता बघता अख्ख्या ट्रान्सफॉर्मरनेच पेट घेतला। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आमदार अनिल गोटे आणि भाजपमध्ये सुरू असलेलं गृहयुद्ध हे नौटंकी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। भाजपने अनिल गोटे यांना हाताशी घेत नूर कुस्ती सुरू केल्याचा आरोप विरोधकांनी करत जनतेला या दोघांनी उल्लू समजू नये असा सूचक इशारा दिलेला आहे। जनता आता या नौटंकीला बळी पडणार नाही असा विश्वासही शिवसेनेचे महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी यांनी व्यक्त केला। विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला बंडाळीचं ग्रहण लागलंय। मुख्यमंत्र्यांची शिष्टाई अपयशी ठरली असून धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटेंनी वेगळी चूल मांडली आहे। स्वतंत्र पक्षाच्या झेंड्याखाली गोटेंनी महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। स्वाभिमानी भाजप लोकसंग्राम पक्षातर्फे ते निवडणूक लढवणार आहेत। भाजपनं गोटेंना वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला लावत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचं नेतृत्व कायम ठेवलंय। त्यामुळे संतापलेल्या गोटेंनी अखेर भाजपला रामराम ठोकला। स्वाभिमानी भाजप इज इक्वल टू लोकसंग्राम या नावाने आम्ही निवडणुका लढवणार। आम्ही चिन्ह मागितलं। निवडणूक आयोगाला 2:55 5 मिनिटं आधी कळवलं आणि सगळ्या 74 जागांवर आम्ही आज उमेदवार निश्चित केलेले आहेत। करवीर नगरी अर्थात कोल्हापूरचं नाव थोड्या दिवसात कचरापूर होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। कारण कोल्हापूर शहराजवळच्या लाईन बाजार परिसरात असणाऱ्या झूम प्रकल्पामध्ये तब्बल 5 लाख टन कचरा साचल्यानं कोल्हापुरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे। त्यातच कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्पही गुंडाळण्यात आल्यानं महापालिका नेमकं करतेय तरी काय असा सवाल नागरिक आता विचारू लागले। सगळ्यात मोठी चूक झाली आणि कचरा प्रकल्पाची ऑर्डर दिल्यानंतर 2 वर्षात कचरा प्रकल्प पूर्ण करायचा होता।
जवळजवळ आज 5 वर्षे झाली हा प्रकल्प पूर्ण नाही. त्या ठेकेदाराचं आणि महानगरपालिकेचे आमचे आयुक्त यांच्यामध्ये ताळमेळ नाही. कचरा आणून टाकला जातो, पेटवला जातो, त्याचा धूर सगळीकडे पसरता जातो. तो सगळ्या नाकातोंडातनं सगळा जाऊन तो श्वसनाला आमच्या त्रास होतो. आजारी पडण्याचीच इथं म्हणजे 5 मिनिट जरी येऊन गेलं तरी लोकांची अवस्था होत्या. आणि तिथल्या लोकांनी राहायचं कसं इथं? रात्रंदिवस हे चालू असतं. खूप आम्हाला याचा त्रास होतो आणि आम्ही दार पण पाठीमागचं उघडू शकत नाही. रात्री पण आम्हाला झोप व्यवस्थित म्हणजे होत नाही. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये कायद्याची मोडतोड करून नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कृती समितीने केलाय. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्याची मागणी या समितीमार्फत करण्यात आली आहे. अंबाबाई मंदिरामध्ये कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे सध्या सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कृती समितीने दिलाय. श्री करवीर निवासिनी अंबाबाई हा स्वतंत्र कायदा होऊन यामध्ये जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमून एक समिती स्थापन करायची होती. त्याचं दागदागिने बँक बॅलन्स सगळा ताब्यात घ्यायचा होता. परंतु हे असं काही झालं नाही. जे पुजारी लूटमार करत आहेत, सगळे संपत्ती घरी नेत आहेत, त्यांना एक प्रकारचं संरक्षण मिळत आहे. जळगावमधल्या समांतर रस्ते कृती समितीच्या समांतर रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या लाक्षणिक साखळी उपोषणाचा आजचा 6वा दिवस. मात्र प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेसह इतर पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली गेली. बोगस आदिवासी हटावचा नारा देत सटाणा, कळवण, देवळा आदी तालुक्यांमधील संतप्त आदिवासी बांधवांनी सटाणा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदाराला निवेदन दिलं. अनेक बोगस आदिवासींचा समाजात शिरकाव झाल्यानं खऱ्या आदिवासींवर अन्याय होतोय. त्यामुळे बोगस आदिवासी शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांचा समावेश या निवेदनामध्ये करण्यात आलेला आहे. जालन्यामध्ये सीएसटी राज्यकर अधिकाऱ्याला 10,000ची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केलं. प्रदीप देशमुख असं या अधिकाऱ्याचं नाव असून शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाकडून कार्यालयातच लाच घेताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलाय. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. नांदगावच्या पळाशी इथं कर्जबाजार आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांना गळफास लावून देत आत्महत्या केली. योगेश सांगळे असं शेतकऱ्याचं नाव असून नापिकीला कंटाळून त्यानं आयुष्य संपवलंय. राज्यभरात बदलत्या हवामानामुळे पिकांवर येणाऱ्या नवीन किडींच्या प्रादुर्भावाला कसं रोखायचं यावर चर्चा आणि उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग आणि मराठवाड्यातील सगळ्या कृषी महाविद्यालयांचे प्राचार्य, शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी यांना बोलवण्यात आलं होतं. आगामी काळात यावर कुठल्या प्रभावी उपाययोजना आखाव्या लागतील याचं नियोजन या कार्यशाळेच्या निमित्तानं करण्यात आलं. राज्य शासन आणि भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार भारतीय जैन संघटनेमार्फत राबवण्यात येणाऱ्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र उपक्रमामध्ये वाशिम जिल्ह्याची निवड झालेली आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात सुजलाम सुफलाम वाशिम अभियान या माध्यमातून जलसंधारणाची कामं हाती घेण्यात आलेली आहेत. पुणे नाशिक या महामार्गावर राजगुरुनगर इथल्या अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई करत महामार्गावर असणारी दुकानं जमीनदोस्त केली आहेत. पुणे नाशिक या महामार्गावर नेहमीची होणारी वाहतूक कोंडी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांना होणारा रोजचा त्रास अशी परिस्थिती असताना आज सकाळी 6 वाजल्यापासून पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई सुरू केली आहे. सामान्य नागरिकांना या अतिक्रमण कारवाईमुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पुणे नाशिक महामार्ग आणि भीमाशंकर राज्यमार्ग या दोन्ही मार्गांवरची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कल्याणनगर महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा विचित्र अपघात झालाय. जुन्नर तालुक्यातल्या वडगाव आनंद या भागात आल्यावर चालकांचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांजवळ असणाऱ्या विहिरीवरून पलीकडे तो गेला आणि सुदैवानं हा ट्रक विहिरीत न पडल्यामुळे मात्र जीवितहानी झालेली नाही. मुलीचं लग्न अवघ्या 5 दिवसांवर आलेलं असताना उस्मानाबादेत एका नववधूच्या आईनं आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान या नववधूला आता मदतीचा हात देत तळवडा या गावातल्या देवदत्त मोरेश्वर फाउंडेशनच्या वतीनं तिच्या लग्नाचा सगळा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलीची आई आणि ग्रामस्थांना दिलासा मिळालाय. त्यांनी देवदत्त मोरेश्वर फाउंडेशनचे आभार मानलेले आहेत. मी शेताच्या जीवावरच लग्न जमवलं होतं.
काहीतरी शेतामध्ये पीक होईल तयार आणि मग त्याच्यानंतर मी लग्न करेन, पण मी काही लग्न करू शकले नाही. खुलताबाद तालुक्यामध्ये काल मक्याच्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळला होता. शवविच्छेदन अहवालानंतर बिबट्याचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचं समोर आलंय. पिकांना दिलेल्या कीटकनाशक औषधामुळेच बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. शिवारात बिबट्याचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. मोरक्या या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले दिग्दर्शक अमर देवकर यांनी अखेर पोस्टानं आलेला आपला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ऐवजी तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारायला देवकर यांनी नकार दिला होता. मात्र ते वगळता बाकी सगळे मराठी पुरस्कार मिळवणाऱ्या कलाकारांनी आपले पुरस्कार स्वीकारले होते. त्यामुळे काल हा पुरस्कार घरी देण्यासाठी आलेले पोस्टमन राहुल पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारून आपला बाणा त्यांनी कायम ठेवला. दिवसेंदिवस वाघांची संख्या कमी होतीये. मात्र एकेकाळी भीमाशंकर जंगलात मोठ्या प्रमाणावर वाघांची संख्या होती. या वाघांपासून आपल्या जनावरांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी वाघाची पूजा करण्याची प्रथा पडली. या प्रथेनुसार वाघोबाचं मंदिरही उभारलं गेलं आणि वर्षानुवर्ष इथं वाघोबाची यात्राही भरते. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात असलेल्या पिंपरगणे इथं काल वाघबारस निमित्त आदिवासी बांधवांचं कुलदैवत असलेल्या वाघोबाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुहागरमध्ये 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं, तर कालपासून पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार संकटात आलेत. दरम्यान ऐन मोहोर येण्याच्या काळातच पावसाच्या हजेरीनं काजू आणि आंबा उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सोमवारी मनमाड, मालेगाव, नांदगाव तर मंगळवारी संध्याकाळी चांदवडच्या दिघवतसह इतर काही गावांमध्ये आणि येवला तालुक्यातील पाटोदा, दहेगाव, पिंपळगाव, लेप या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडला. पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. पावसासोबत वादळी वारा देखील होता. त्याचा फटका द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांना बसला. तर कनेरगाव नाका इथं काल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. सकाळपासूनच जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण आहे. त्यातच गुलाबी थंडी सुद्धा आज वाढली आहे. त्यामुळे याचा फायदा तूर आणि हरभरा पिकाला होणार असल्याचं शेतकरी सांगतात. तर बारामतीतील इंदापूर तालुक्यातही काल पहाटे अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी सुखावला. या पावसानं काही प्रमाणात नुकसान जरी होणार असलं तरी या पावसाचा काही पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होणार आहे. तुरीची काढणी सुरू आहे. त्या ठिकाणी काही प्रमाणात अचानक आलेल्या पावसानं नुकसान होणार असलं तरी शेतातील उभ्या पिकांना मात्र या पावसामुळे जीवनदान मिळालेलं आहे. वसमत तालुक्यामध्ये असलेल्या धामणगाव शिवारात पाण्याच्या शोधात आलेला 2 वर्षांचा रोही हा विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. विहीर खोल असल्यामुळे त्याला विहिरीच्या बाहेरही निघता आलं नाही. परिसरातील शेतकऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्राणीमित्र विकी दयाळ आणि वन विभागाला माहिती दिली आणि त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलं. सरकारने स्थूलता नियंत्रण मोहिमेसाठी लातूरचे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. शारीरिक स्वास्थ्य आणि त्यांचं आहाराशी असलेलं नातं याबाबत संशोधन करून डॉक्टर दीक्षित यांनी डाएटची स्वतःची अशी पद्धती विकसित केलेली आहे. सध्या ती प्रचंड लोकप्रिय झाली असून अनेकांना ती फायदेशीर ठरलेली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये काटेबारस यात्रेत अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य ठिकठिकाणी पाहायला मिळालं. उघड्या अंगानं बाभळीच्या काट्यांमध्ये उड्या घेणारे पुरुष या जत्रेत सर्वत्र पाहायला मिळतात. या जत्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे.